महाराष्ट्र लाईव्ह मधून। शिंदेंच्या सेनेकडून मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी 5 ते 6 समित्यांची स्थापना करण्यात आली। यामध्ये भोजन, वाहतूक नियोजन, स्टेज समितीसह अन्य समित्यांचा समावेश असून मुंबईतील आमदार आणि नवनिर्वाचित विभाग प्रमुखांवर विशेष जबाबदारी देण्यात आली। मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्याचा शिंदे सेनेचा मानस असल्याचं बोललं जात आहे। 2027 मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ महाकुंभासाठी सरकारकडून 7 राज्यमंत्र्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे। कुंभमेळा शिखर समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे। 7 मंत्र्यांची समिती ही कुंभमेळ्याच्या महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय, तयारी आणि आयोजनाचा आढावा घेणार आहे। मंत्री गिरीश महाजन यांच्या समितीच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे, तर छगन भुजबळ, दादा भुसे, उदय सामंत, जयकुमार रावल, माणिकराव कोकाटे आणि शिवेंद्रसिंह भोसले यांची समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती शिर्डी विमानतळाचं उर्वरित काम हे नियोजित वेळेमध्ये पूर्ण करावं, त्याचबरोबर विमानतळावरील विमानांच्या पार्किंगच्या सुविधेत वाढ करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाची 92वी बैठक सह्याद्री अतिथीगृहावरती पार पडली। यावेळी फडणवीसांनी हे निर्देश दिले। मुंबईतील गोरेगाव AIIFA आयोजित स्टील महाकुंभ कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागानं 9 कंपन्यांची सामंजस्य करार केलाय। 80,962 कोटी रुपयांचे हे सामंजस्य करार आहेत आणि त्यावरती स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत। या करारांमुळे राज्यामध्ये 40,300 रोजगार निर्मिती होणार आहे। गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, रायगड, छत्रपती संभाजीनगर, सातारा यांच्यासह इतर जिल्ह्यांमध्ये हे प्रकल्प उभारले जाणार आहेत। पंतप्रधान मोदींकडून मुंबईकरांना आणखी एक गिफ्ट मिळणार आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचं ऑनलाईन उद्घाटन होणार आहे। 7,870 कोटींपेक्षा अधिक किमतीची रक्कम ही खर्च करून हे टर्मिनल उभारण्यात आलंय। मुंबई पोर्टच्या बलार्ड पियर या ठिकाणी हे टर्मिनल उभारण्यात आलेलं असून 2018 पासून त्याचं काम सुरू करण्यात आलं होतं। 4 लाख चौरस फूट क्षेत्रफळामध्ये हे टर्मिनल उभारण्यात आलेलं असल्यामुळे एकाच वेळी 2 मोठ्या क्रूज जहाजांचं व्यवस्थापन करता येणं हे शक्य होणार आहे। आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मुंबईतील क्रूज टर्मिनल हे आकर्षणाचं केंद्र ठरणार असल्याचं बोललं जात आहे। मुंबईतील मोनोरेल सेवा आजपासून अनिश्चित काळासाठी अस्थायी बंद ठेवण्यात आलेली आहे। इंजिनिअरिंग आणि तांत्रिक सुधारणेच्या कारणास्तव ही सेवा बंद करण्यात आली आहे। MMRDA कडून सांगण्यात आलेलं आहे की मोनोरेल सेवा नियमितपणे तांत्रिक समस्यांचा सामना करत होती आणि त्यामुळे प्रवासी सुरक्षेबद्दल चिंता निर्माण झाली होती। तसंच यापूर्वी सुधारणांची आवश्यकता देखील समोर आलेली आहे। खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेनुसार मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात सांसद क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी खासदार रवींद्र वायकर यांनी बैठक घेतली आहे। ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांकडे शासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप गोपीचंद पडळकरांच्या संघटनेनं केला आहे। सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेनं मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयामध्ये आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। सोलापूरकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर पूर्ण होणार आहे। येत्या 15 ऑक्टोबरपासून सोलापूर मुंबई आणि सोलापूर बंगळुरू विमानसेवेला सुरुवात होणार आहे। केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे। तर 20 सप्टेंबर म्हणजेच उद्यापासून नागरिकांना तिकीट बुकिंग करता येणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या पारदर्शकतेसाठी आणि लाभार्थ्यांना सातत्यानं लाभ मिळावा यासाठी सरकारनं ई-केवायसी करणं बंधनकारक केलंय। पण ई-केवायसी करण्यासाठी देण्यात आलेल्या वेबसाईटवर एरर येत असल्याचं उघड झालंय। त्यामुळे ई-केवायसीची प्रक्रिया ही अजूनही सुरू झालेली नाहीये। त्यामुळे लाभार्थी महिला ह्या अडचणीत सापडल्या आहेत। कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची निवडणूक पुढच्या वर्षी होणार आहे। मात्र या निवडणुकीमध्ये दूध संस्थेकडून ठराव कोणाच्या नावावर द्यायचा यासाठी आतापासूनच दूध संस्थांमध्ये चक्क हाणामारी होऊ लागल्याचं चित्र आहे। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार हा ठरावधारकाला असतो आणि धर्मराज दूध संस्थेतील ठराव लिलाव पद्धतीनं देण्याची मागणी ही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी निर्माण करते।
सेवा पंधरवडा उपक्रमामध्ये गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी थेट नागरिकांची निवेदनं स्वीकारून त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या। यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी आपापल्या तक्रारी निवेदनं सादर केली। प्राप्त तक्रारींवर त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना ह्या बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। रेल्वेखाली येणाऱ्या व्यक्तीला एका व्यक्तीचा जीव वाचवला। ASI विजय पाटील देवदूत बनून धावले। सांगलीच्या मिरज जंक्शनवरील थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। वाशिम शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या एकमेव एकबुर्जी धरणाच्या पाणीसाठ्यात मृत जनावर आढळून आल्यानं धरणातील पाण्याचा पिण्यासाठी वापर करणाऱ्या नागरिकांचं आरोग्य हे धोक्यात आलंय। गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे अनेक जनावरं वाहून गेली। अशातच ही जनावरं धरणाच्या मुख्य भिंतीजवळ अडकल्यामुळे परिसरामध्ये मोठी दुर्गंधी पसरल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर मृत जनावरं धरण क्षेत्रामध्ये आल्याचं लक्षात आलंय। नाफेडनं खरेदी केलेला कांदा देशांतर्गत बाजारपेठेमध्ये विक्री करू नये अशी मागणी रयत क्रांती शेतकरी संघटनेनं केली होती। मात्र तरी देखील कांद्याची विक्री करण्यात येत असल्यानं रयतच्या कार्यकर्त्यांनी देशांतर्गत विक्रीसाठी जाणारे कांद्याचे ट्रक हे अडवून चालकांचा सत्कार करत गांधीगिरी आंदोलन केलंय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकासह उल्हासनगर महानगरपालिका शहरातील रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली आहे। असं असून आता पावसामुळे या रस्त्यांवरील खड्ड्यांना अक्षरशः स्विमिंग पूलचं स्वरूप आलंय। त्यामुळे संतापलेल्या मनसे कार्यकर्ते योगीराज देशमुख यांनी धोबीघाट रस्त्यावरील खड्ड्यातील पाण्यामध्ये स्विमिंग करत अनोखं आंदोलन केलंय। मात्र उल्हासनगर महानगरपालिका अभियंता निलेश शिरसाटे यांनी नुकताच पदभार स्वीकारलेला असून मला शहरातील खड्डे बुजवले की नाही याबाबत माहिती नाही असं सांगून वेळ मारून नेली। रायगडच्या कर्जत तालुक्यातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळालंय। खड्ड्यांविरोधात मनसेनं भीक मागू आंदोलन केलंय। यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी प्रवाशांकडून प्रतिकात्मक भीक मागून जमा झालेली रक्कम ही थेट मुख्यमंत्री निधीमध्ये जमा केली आहे। तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय। धुळ्यात डीजे चालक मालक संघटनांनी मूक मोर्चा काढला। यावेळी हजारोंच्या संख्येनं डीजे चालक मालक या मूक मोर्चामध्ये सहभागी झाले होते। गणेशोत्सवापासून धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं डीजेवरती बंदी घालण्यात आली आहे। हा निर्णय म्हणजे डीजे चालकांवरती मोठा अन्याय असल्याचा आरोप डीजे चालक मालक संघटनेच्या वतीनं करण्यात आलाय। डीजे आमच्या उदरनिर्वाहाचं साधन असून यामुळे अनेक कुटुंबांवरती उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे आम्हाला पुन्हा डीजे वाजवण्याची परवानगी द्यावी, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील डीजे संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय। पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणामध्ये घायवळ गँगच्या 5 जणांना 25 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मयूर कुंबरे, मयंक व्यास, गणेश राऊत, दिनेश पाटक, आनंद चादळेकर या 5ही आरोपींना कोथरूड गोळीबार प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली होती। हे 5ही आरोपी निलेश घायवळ गँगचे असून त्यांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी इशारा दिलाय। गोळीबार, कोयता हल्ला या गँगमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांना थेट जेलमध्ये टाकणार असा इशारा पुणे पोलिसांनी दिलाय। पुण्यामध्ये 11 सक्रिय गँग आहेत आणि छोट्या 80 गँग आहेत। या सर्वांवरच योग्य कारवाई करणार असल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलंय। तर कोणी मुजोरी करत असेल तर पुणे पोलीस सोडणार नाही असा इशारा देखील पोलीस आयुक्त निखिल पिंगळे यांनी दिलाय। मला हे नमूद करायचंय की कोणीही असू द्या, कसाही असू द्या आणि कुठेही असू द्या, ज्याने कोणी सुद्धा अशा पद्धतीने एखादी गोष्ट, चुकीची गोष्ट करण्याचा विचार जरी केला असेल तरी त्या गोष्टीबाबत कठोरात कठोर जी काही कारवाई असेल ती कारवाई सामोरं जाण्यास त्यांनी तयार असणं गरजेचं आहे। पुण्यातील आयुष कोमकर आणि हत्या प्रकरणी आंदेकर आणि इतर आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली आहेत। आरोपींच्या खात्यातील 50 लाखांपेक्षा अधिक रुपये हे गोठवल्याची माहिती आहे। लातूरहून सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरती कारनं प्रवास करणाऱ्या दोघांवर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर तरुणी गंभीर जखमी आहे। गाडीला कट लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून मृत अनमोल कवटे आणि आरोपींमध्ये वाद झाला। त्यानंतर आरोपींनी अनमोल आणि त्याच्यासोबत असलेल्या सोनालीवर चाकूनं वार केले आणि दरम्यान हल्ला करणाऱ्या 4 पैकी एकाला तात्काळ अटक करण्यात आली आहे, तर इतर फरार आरोपींचा पोलीस सध्या शोध घेत आहेत। सोलापूरचे अनमोल केवटे हे मयत झालेले आहेत।
आणि त्यांच्या सोबत असलेल्या सोनाली भोसले यांच्यावर सध्या सरकारी दवाखाना लातूर या ठिकाणी उपचार सुरू आहेत. काही आरोपी निष्पन्न झाले, काय नेमका प्रकार झाला? आरोपी याच्यामध्ये अद्याप निष्पन्न झालेले नाहीत. आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींची जी गाडी आहे ही गाडी क्रुझर ट्रेस झालेली आहे रेणापूर या ठिकाणी आणि पुढील तपास गुन्ह्याचा सुरू आहे. अहेरी एसटी आगाराच्या बस वाहकाचं क्षुल्लक कारणावरून एका दुचाकी चालकानं डोकं फोडून जखमी केल्याची घटना ही मुलेसरा तालुक्यातील सुंदरनगर जवळ घडली. क्षुल्लक कारणावरून दुचाकीस्वारानं बस रस्त्यात अडवली, त्यामुळे जवळपास 1 तास प्रवासी तात्कळत होते. दुचाकी बाजूला घेण्यासाठी सांगितल्यावर दुचाकीस्वारानं वाहकास शिवीगाळ केली आणि बाचाबाची करून वाहक सुहास हंबर्डे यांना मारहाण देखील केली. त्यामुळे वाहकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली असून रक्तस्राव सुरू झाला. काही वेळामध्येच मुलचेरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि वाहक सुहास हंबर्डे यांना मुलचेरा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. या प्रकरणामध्ये मारहाण करणाऱ्या व्यंकटेश गाजलावर आरोप करून त्याला अटक करण्यात आली आहे. अमरावतीच्या तिवसा शहरातील एका कुटुंबातील पती पत्नीचा वाद विकोपाला गेला. रागाच्या भरामध्ये संबंधित महिला पोटच्या मुलाला नदीत टाकण्यासाठी निघाली. तिथे थेट पिंगळा नदीला पूल गाठला आणि यावेळी उपस्थित नागरिक आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे चिमुकल्याचे प्राण वाचले. अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यामध्ये एकाच कुटुंबातील सख्या 4 बहिणींवरती नातेवाईकांकडून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याबाबत राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. आई वडील विभक्त झाल्यामुळे या मुलींना दूरच्या नातेवाईकांकडे सांभाळ करण्यासाठी दिलं होतं. यातील पालनकर्त्यानेच या मुलींवरती लैंगिक अत्याचार केलाय. त्यातील एक मुलगी सज्ञान तर 3 मुली ह्या अल्पवयीन आहेत. या प्रकरणी पती पत्नीला अटक करण्यात आलेली आहे, तर मुलगा आणि मेवणा हा फरार आहे. नंदुरबारमध्ये भर दिवसा लाल कंटेनरमधून विदेशी बनावट दारूची तस्करी सुरू होती. गुप्त माहितीच्या आधारे शहादा पोलिसांनी दारू तस्कर करणाऱ्या राजस्थानच्या सुरेश बिश्नोईला अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल 84,12,000 रुपयांचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे. जळगावच्या पाचोरामध्ये विनापरवाना शस्त्रांचा साठा करून विक्री करण्याच्या उद्देशानं तलवारी आणण्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. 20 तलवारींसह सोहेल शेख तय्यूब शेख याला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून 20 तलवारी जप्त केलेल्या असून त्यांची एकूण किंमत ही जवळपास 54,000 रुपये इतकी आहे. तसंच काही तलवारी त्यांना आधीच विकल्याचं देखील तपासामध्ये निष्पन्न झालंय. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास हा सुरू आहे. नाशिकच्या मनमाड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये वन विभागानं मोठी कारवाई केली आहे. हरणाच्या कातडीसह 4 जणांना अटक करण्यात आली आहे. वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग मुंबईतील मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी वन विभाग पुढील कारवाई ही सध्या करतोय. चंद्रपूर नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वरोरा इथं कार जळून खाक झाली. अवघ्या काही मिनिटांमध्ये कारचा अक्षरशः कोळसा झालाय. कारच्या बोनेटमधून धूर येत असल्यामुळे चालकानं आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण अवघ्या काही सेकंदांमध्ये संपूर्ण कार ही जळून. धाराशिवमधील गोपळवाडी परिसरामध्ये तुफान पाऊस पडला. या जोरदार पावसामुळे सोयाबीन शेताला तळ्याचं स्वरूप आलंय. पावसामुळे नदी नाले हे तुडुंब भरून वाहत आहेत. अचानक ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय. तर सरकारनं सरसकट पंचनामे करत तात्काळ मदत जाहीर करावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. धाराशिवच्या भूममधील पाझर तलाव फुटल्यामुळे शेकडो एकर शेतीचं नुकसान झालंय. शेतांमध्ये अक्षरशः दगड आणि माती वाहून आली आहे. अनेकांच्या विहिरी देखील बुजलेल्या आहेत. निकृष्ट कामामुळे पाझर तलाव फुटल्याचा आरोप हा स्थानिकांनी केलाय. स्वतंत्र समितीकडून या तलाव फुटीची चौकशी करावी अशी मागणी देखील करण्यात येते. बार्शी तालुक्यातील बेलगाव परिसरामध्ये वादळी वारा आणि गारपिटीसह मुसळधार पावसानं हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालंय. त्याचबरोबर ताडसौंदणे गावामध्ये पावसाचं पाणी शिरल्यामुळे जनजीवन हे देखील विस्कळीत झालंय. मांडेगाव येथील चांदणी नदीवरील पुलावरून जेसीबीच्या साह्यानं नागरिकांची ये-जा ही सध्या सुरू आहे. बार्शी सोलापूर मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्यामुळे वाहतुकीला देखील अडथळा निर्माण झालाय. एरवी 6 महिने टँकरवर काढणाऱ्या सांगोल्याला काल रात्री मुसळधार पावसानं झोडपलं. रात्रीतून 170 मिलीमीटर पाऊस सांगोल्यामध्ये झाला. अनेक गावांना या पावसामुळे मोठा फटका बसलाय. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान झालंय. घरातील साहित्य वाहून गेलंय, तर काही ठिकाणी घरं देखील पडलेली आहेत.
उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे द्राक्ष पिकाला मोठा फटका बसलाय। साखरेवाडी इथल्या गौरीशंकर साखरे यांच्या 13 एकर शेतामध्ये पाणीच पाणी झालंय। साखरे यांचं 60 ते 70 लाखांचं नुकसान झालंय। नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे। आता माझी मागणी काय, शासनानं याला काय करावं, नुकसान भरपाई म्हणून काहीतरी द्यावं आणि जे जर नुकसान झाले त्याच्या 60-70% तरी त्याला नुकसान द्यावी, 25-30% शेतकऱ्याने सोसावी असं माझं म्हणणं आहे। नाही जर शासनाने काही नुकसान भरपाई दिली, आत्महत्या करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही। लातूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले हे वाहत आहेत। तारजवा नदीच्या उपनदीवर आलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे काही तरुणांनी पूल ओलांडण्याचं धाडस केलेलं आहे। त्यातच एक तरुण पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेला। सुदैवानं पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो काठाला आला आणि त्याचा जीव वाचलाय। गेल्या काही दिवसात संपूर्ण मराठवाड्याला पावसानं झोडपून काढलंय। लातूरमधील सुमारे 3 लाख हेक्टर पीक हे पाण्याखाली गेलंय। हा आकडा आणखी वाढण्याची देखील शक्यता आहे। नांदेडमध्ये पाऊस आणि पुरामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मात्र अद्याप पंचनामे न झाल्यामुळे हतबल झालेल्या एका शेतकऱ्यानं गोदावरी नदीच्या पात्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला। गावकऱ्यांनी पुराच्या पाण्यामध्ये उडी मारून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा जीव वाचवला। दरम्यान नुकसानीची पाहणी करायला कुणीही आलं नाही असं म्हणत व्यथा सांगणारा व्हिडिओ हा शेतकऱ्याने काल केलेला होता आणि त्यावेळी त्याने आत्मदहनाचा इशारा दिलाय। सतत 5 वर्ष झालं आमच्या गावाला गंगा येऊ लागली। आता माझ्या घरी खायला काही नाही, मी काय करू? माझं लेकरू माझं नांदेला शाळेत ठेवलं शिकायला, सर मला पैसे मागू लागले। तिथं ट्रॅक्टर घेतलो जोडधंदा म्हणून, ते फायनान्स आलं माझ्या घरून बसाले, मी करू काय? काय जगण्यात माझा काय फायदा आहे? सोयाबीन माझं पुढे गेले पाण्याखाली, काय करू? विमान आहे आम्हाला कोणता, दुष्काळ नाही, काहीच नाही, काय जिवंत राहून काय फायदा आहे आमचं? सर्वपित्री अमावस्येच्या निमित्तानं नैसर्गिक तलावांमध्ये होत असलेल्या धार्मिक विधी आणि पिंडदानामुळे तलाव प्रदूषित होतात आणि पाण्यातला ऑक्सिजन कमी झाल्यामुळे तलावातील मासे मरतात। या निरीक्षणाच्या मुद्द्यावर पर्यावरण अभ्यासक रोहित जोशी यांनी मुंबई महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस पाठवलेली आहे। सर्वपित्री अमावस्येला धार्मिक विधी करण्यासाठी कृत्रिम तलाव उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी त्यांनी केलेली आहे। बाणगंगा तलावामध्ये सर्वात जास्त मासे मृत्युमुखी पडतात, त्यामुळे तिथं आधीच बंदोबस्त करावा, अन्यथा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाल्याची याचिका करण्याचा इशारा हा रोहित जोशी यांनी दिलाय। कल्याण डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक करणाऱ्या विकासक आणि त्यांच्याशी संबंधित सर्व व्यवहारांचा तपास करून दोषींवरती कठोर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले। तसंच या प्रकरणामध्ये नागरिकांची फसवणूक करणाऱ्या संबंधितांवर देखील कारवाई करण्यासाठी पालिकेनं आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तक्रार करून गुन्हे दाखल करावे असे निर्देश हे शिंदे यांनी कल्याण डोंबिवली मनपा आयुक्तांना दिले। वाहतूक कोंडीमुळे त्रासलेल्या कल्याण डोंबिवलीकरांना आगामी नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये वाहतूक पोलिसांनी तात्पुरता दिलासा दिलाय। कल्याण डोंबिवलीत येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीला वाहतूक पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे। वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे। येत्या सोमवारपासून 2 ऑक्टोबरपर्यंत जड आणि अवजड वाहनांना कल्याण शहरामध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे। आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पुढील अपडेट माधवीसह पाहत रहा एबीपी माझा। सोलापूरकरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर संपली। बहुप्रतीक्षित सोलापूर मुंबई आणि सोलापूर बंगळुरू विमान सेवा 15 ऑक्टोबरपासून सुरू। विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची फेसबुक पोस्टच्या माध्यमातून माहिती। पहिल्यांदाच बुलडाण्यामधील प्रसिद्ध लोणार सरोवरामधील पाण्याची पातळीमध्ये रेकॉर्ड ब्रेक वाढ झालेली आहे। पाण्याची पातळी वाढल्यामुळे लोणार सरोवरामध्ये असलेल्या प्राचीन काळामधील हेमाडपंथी मंदिरं, कमळागड मंदिर, गणेश मंदिर, रामगया मंदिरं ही मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। निवडणुकीची प्रक्रिया 3 टप्प्यांमध्ये घेण्याचं निवडणूक आयोगाचं नियोजन। एबीपी माझाला सूत्रांची माहिती। नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका, डिसेंबरमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या, तर जानेवारीमध्ये सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका होणार अशी माहिती।
राज्यामधल्या नागरिकांचा गोल्डन डेटा तयार. 2 ऑक्टोबरला सरकार गोल्डन डेटा जाहीर करणार. लाडकी बहीण योजनेच्या घोळाच्या पार्श्वभूमीवर राज्यामधील सरकारी योजनांमधील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी गोल्डन डेटा वापरला जाणार. सोलापूरकरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर संपली. बहुप्रतीक्षित सोलापूर मुंबई आणि सोलापूर बंगळुरू विमान सेवा 15 ऑक्टोबरपासून सुरू. विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची फेसबुक पोस्टच्या माध्यमातून माहिती. पहिल्यांदाच बुलडाण्यामधील प्रसिद्ध लोणार सरोवरामधील पाण्याची पातळीमध्ये रेकॉर्ड ब्रेक वाढ झालेली आहे. पाण्याची पातळी वाढल्यामुळे लोणार सरोवरामध्ये असलेल्या प्राचीन काळामधील हेमाडपंथी मंदिरं, कमळागड मंदिर, गणेश मंदिर, रामगया मंदिरं ही मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. कोल्हापूर शहरालगत असलेल्या गावामध्ये सराईत गुंडांची दहशत. हातामध्ये कोयता, तलवारी आणि लोखंडी रॉड घेऊन दुचाकींची तोडफोड केली. तसंच एका बेकरीमध्ये घुसून हाणामारी करत महिलांना दमदाटी. कल्याणमधल्या आचार्य अत्रे नाट्यगृहामध्ये गुजराती नाटकाच्या मध्यांतरामध्ये प्रेक्षकांनी गोंधळ घातला. एक्सपायरी डेट संपलेली असलेली कोल्ड्रिंक्स कॅन्टीनवाल्याने दिल्यामुळे प्रेक्षक संतापले. चंद्रपूर नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती बरोरा इथे कार जळून खाक झाली. अवघ्या काही मिनिटांमध्ये कारचा अक्षरशः कोळसा. कारच्या बॉनेटमधून धूर येत असल्यामुळे चालकानं आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण अवघ्या काही सेकंदात कार जळून खाक. सोलापूरकरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर संपली. बहुप्रतीक्षित सोलापूर मुंबई आणि सोलापूर बंगळुरू विमान सेवा 15 ऑक्टोबरपासून सुरू. विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची फेसबुक पोस्टच्या माध्यमातून माहिती. पहिल्यांदाच बुलडाण्यामधील प्रसिद्ध लोणार सरोवरामधील पाण्याची पातळीमध्ये रेकॉर्ड ब्रेक वाढ झालेली आहे. पाण्याची पातळी वाढल्यामुळे लोणार सरोवरामध्ये असलेल्या प्राचीन काळामधील हेमाडपंथी मंदिरं, कमळागड मंदिर, गणेश मंदिर, रामगया मंदिरं ही मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. हिंगोली जिल्ह्यामध्ये मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला पूर आलाय. नदीचं पाणी पात्र सोडून आजूबाजूच्या शेतात. काल हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून पूरस्थितीची पाहणी. धाराशिव जिल्ह्यामधील साबळेवाडी इथला पाझर तलाव फुटल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. शेतीमधील माती, दगडगोटे आणि पीक सुद्धा वाहून गेलं. सिंचनासाठीची पाईपलाईन सुद्धा वाहून गेली. सकाळपासून पाईप, मोटार याचा शेतकऱ्यांकडून शोध सुरू आहे. सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका. शेतकऱ्यांपुढे ओल्या दुष्काळाचं संकट. जिल्ह्यामधील 110 महसुली सर्कलपैकी तब्बल 40 सर्कलमधील 489 गावांमध्ये बरसला मुसळधार पाऊस. जिल्ह्यामधील सीना आणि भीमा नद्यांना रौद्ररूप. अहिल्यानगरमधील पारनेरच्या वाडेगव्हाण इथल्या विजय खंदारे यांनी 3 एकर क्षेत्रावरती घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक. पहिल्याच वर्षी मिळालं 26 ते 27 लाखांचं उत्पन्न. भारतामध्ये आयफोन 17च्या खरेदीच्या वेळेला मोठी गर्दी झालेली बघा.